येणाऱ्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मार्डी मार्गावरील लोकशाही भवन येथे सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होणार आहे। याचीच तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। लोकशाही भवन येथे 6 मतदारसंघाकरिता 6 खोलीत 108 टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। येथे सीआरपीएफ, एसआरपीएफ सह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा राहणार आहे। मतमोजणी प्रक्रिया, पूर्वतयारीचा आढावा आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह मतमोजणी स्थळी पोलीस बंदोबस्त बाबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माहिती स्पष्ट केली आहे। सर्व पत्रकारांनी सुद्धा लोकशाही भवन गाठून मतमोजणीच्या प्रक्रियेचा आढावा घेतलाय। 26 एप्रिलला संपन्न झालेल्या अमरावती लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर आता अंतिम निकाल म्हणजेच हीच मतमोजणी येणाऱ्या 4 जूनला सकाळी 8 वाजतापासून मार्डी मार्गावरील लोकशाही भवन येथे सुरुवात होणार आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। लोकशाही भवन येथे स्ट्रॉंग रूम ठिकाणी सीआरपीएफ पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे। यासोबतच एसआरपीएफ पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात चोख सुरक्षिततेत मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 4 जूनच्या दिवशी बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्ग वाहतुकीला बंद करण्यात येणार आहे। 6 विधानसभा मतदारसंघाकरिता 6 खोलीत मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। यात 108 टेबलवर मतमोजणी होणार आहे, तर पोस्टर बॅलेट पेपर मतमोजणीकरिता 10 टेबल लावण्यात आले आहे। पत्रकारांकरिता मीडिया सेल निर्माण करण्यात आले आहे। यासोबतच उमेदवार कक्षसह उमेदवारांच्या प्रतिनिधीकरिता बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। याच मतमोजणी कार्यक्रम तयारीची माहिती जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी स्पष्ट केली आहे। काउंटिंगची दिवशी सगळं खूप डिस्ट्रक्टेड राहते, ऐसे येऊन बसून फोटो व्हिडिओ काही नाही काढता येणार आहे। म्हणून आज फुल ॲक्सेस आहे, तुम्ही लोक स्वतः पाहून घ्या की काय तयारी सुरू आहे किंवा कुठे काय व्यवस्था करण्यात आलेली आहे, कैसे काउंटिंग होणार आहे। म्हणून आज इथे बोलावलं आहे, आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बोलावला तो हे झाल्यानंतर तुम्ही लोक स्वतः पाहणी करू शकता की काय तयारी आहे, कैसे प्रिपरेशन केली गेली आहे, काय झालं। आणि सर्वात प्रथम मला हे सांगायचं आहे की लोकशाही भवनमध्ये सर्वात प्रथम पहिल्यांदा इथे काउंटिंगचं प्रोसिजर होत आहे। याचे पूर्वी निमाणी गोडाऊनमध्ये काउंटिंगचा प्रोसिजर होत होता आणि इलेक्शन कमिशन मार्फत आता आमच्या जिल्ह्यात नवीन सुसज्ज एवढा मोठा भवन तयार करण्यात आलेलं आहे, जेणेकरून आता काउंटिंगचा प्रोसिजर खूप सोपा झाला आहे, खूप स्मूथ झालेला आहे। कारण की बाकीचा डिस्ट्रिक्ट किंवा याच्या पूर्वी गोडाऊनमध्ये जेव्हा काउंटिंग होत होती तर गोडाऊन काउंटिंग दृष्टीने बांधला जात नाही, लेकिन जे हे बिल्डिंग आहे ते विशेष करून काउंटिंगच्या दृष्टीने बांधण्यात आलेली आहे। म्हणून ह्या बिल्डिंगमध्ये काउंटिंगचा प्रोसिजर खूप स्मूथली पार पाडण्याची अशी आमचं आशा आहे। आता जे वर आहे ते वर स्ट्रॉंग रूम आहे, मशीन सगळी ठेवण्यात आलेली आहे, स्टोअर करण्यात आलेली आहे आणि काउंटिंग खाली राहणार आहे। इथे अमरावती पीसी मध्ये 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, तो 6 हॉल्स आहेत प्रत्येक एसी साठी। एक एसीची काउंटिंग पूर्ण एक हॉलमध्ये राहणार आहे। एक हॉलमध्ये 18 टेबल्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे। याचा अर्थ आहे की एक राऊंडमध्ये 18 पोलिंग स्टेशनची काउंटिंग एकाच वेळी होणार आहे। 30 मेच्या दुपारी सर्व पत्रकारांना मतमोजणी पूर्व कार्यक्रमाचा आढावा घेण्याकरिता लोकशाही भवन येथे आमंत्रित केले होते। यावेळी लोकसभा निवडणूक मतमोजणी कार्यक्रमाबाबत सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोष्टिया यांच्यासह अनेक वरिष्ठ पत्रकारांनी जिल्हाधिकारी कटियार यांना विचारणा केली। सुरक्षेबाबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली। सर, मतमोजणी दरम्यान आपल्या पोलीस आयुक्तांच्या वतीने कशा पद्धतीने बंदोबस्त आणि किती पोलीस अधिकारी, सीआरपी वगैरे काय बंदोबस्त? मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण अमरावती शहरातच बंदोबस्त लावण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात। पण ह्या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह जो बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये जे 3 लेअरची सुरक्षा या ठिकाणी आहे ती ऑलरेडी आहे, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे बाहेरून येणारे व्यक्ती जे आहेत इथे येण्यासाठी त्यांना चेकिंग करणे, तपासणे हे फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी या ठिकाणी येणारे काउंटिंग एजंट्स असतील किंवा काउंटिंगचे अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांना येण्यासाठी वेगवेगळे आपण चॅनल्स केलेले आहेत आणि ते चेकिंग करून पूर्णपणे मध्ये येतील। आणि ज्या सूचना आहेत की कुठल्याही प्रकारचं मोबाईल फोन किंवा कोणतेही ज्वलनशील वस्तू किंवा कुठलेही हत्यार टाईपच्या वस्तू काही मध्ये कोणी घेऊन येणार नाही, याकरिता ती चेकिंग होणार आहे। मुख्य म्हणजे ह्या काउंटिंग सेंटरच्या समोर रोडवर गर्दी होऊ नये
याकरिता ट्रॅफिक डायव्हर्शन्स आपण केलेले आहेत आणि ट्रॅफिक डायव्हर्शन जे आहे हे बियाणी चौक ते मार्डी चौक जो आहे विद्यापीठाचा तिथपर्यंत बंद करण्यात येत आहे आणि त्याला डायव्हर्शन करून वेगळा मार्ग देण्यात येत आहे. त्याची आम्ही प्रेस नोट वेगळी देत आहोत. डेंटल कॉलेज, चपराशीपुरा चौक आणि त्या भागातून लोकांनी डायव्हर्शनचा रस्ता वापरावा आणि जे ह्या भागातले नागरिक आहेत त्यांना ज्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे त्यांना आम्ही पासेस देऊ आणि त्यांचा ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्ही परवानगी देऊ. त्यांची काही अडवणूक होणार नाही. पण बाकीची सुरक्षा व्यवस्था ह्याप्रमाणे आहेत. इथे 3 DCP आहेत, 6 ACPs आणि जवळपास 1200 कर्मचारी हे पूर्ण या ठिकाणचा आणि शहरातील बंदोबस्त करतील. या व्यतिरिक्त आमच्याकडे सुरक्षा बल सुद्धा आहे, ते सुद्धा बंदोबस्त. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आव्हान शांततेचंच आहे नेहमीप्रमाणे. कुणी कुठल्याही प्रकारच्या अफवाला बळी पडू नये आणि निवडणूक निकालाच्या दरम्यान आणि नंतर सर्वांनी शांतता राखावी. कुणी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. घेतल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्या मार्फत सर्वांना सूचना देतो आणि विनंती सुद्धा. सर, त्या दिवशी आम आदमीला पण इथं प्रवेश आहे का? फक्त पासेसवाल्यांनाच आहे? ज्यांना पास आहे तेच मध्ये येऊ शकतात. बाकी सर्वसामान्य नागरिकांसाठी 100 मीटर दूर आम्ही स्टॉपिंग पॉईंट केलेला आहे. त्या ठिकाणी ते थांबून निकाल ऐकण्याची त्यांना व्यवस्था करण्यात. व्यवस्था वगैरे शेडिंग वगैरेची तिथं ओपनच आहे? खूप आहे तिथे अद्याप काही व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि कुणी करण्यास असेल पक्षामार्फत किंवा ते आम्ही परवानगी घेऊन त्यांना देण्यात येईल आणि आवश्यकता पडल्यास करू ती सुद्धा व्यवस्था. येणाऱ्या 4 जूनला लोकसभा निवडणूक मतमोजणी बाबत प्रत्येक माहिती, कोणत्या टेबलवर कोणत्या उमेदवारांना किती मत, ही सर्व माहिती आढावा आमच्या सिटी न्यूज चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 4 जूनला सर्व दर्शकांनी लोकसभा निवडणूक मतमोजणीची तात्काळ अपडेट घेण्यासाठी आमच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे सिटी न्यूज वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. अमरावती लोकसभा निवडणूक मतमोजणीला येणाऱ्या 4 जूनच्या सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासन या व्यवस्थेकरता सज्ज झालेले आहेत. पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या संख्येने मतमोजणीच्या दरम्यान सकाळपासून तर मतमोजणी अंतिम टप्प्यापर्यंत या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. याच अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काहीच अंतरावर असलेल्या लोकशाही भवन आहे ते आपण बघू शकता. आपण थेट पोहोचलेले आहेत. याच लोकशाही भवन मध्ये अमरावती लोकसभा मतदान प्रक्रियेचं मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. CRPF, SRPF आणि अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकारी कर्मचारी सुद्धा याच ठिकाणी सज्ज राहणार आहेत. याचीच माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी संपूर्ण मीडियाला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. याच व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आपल्यापर्यंत दिलेली आहेत आणि हीच जबाबदारीचा संपूर्ण आढावा, व्यवस्थेचा संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत थेट पोहोचत आहेत. दर्शकांनो, येणाऱ्या 4 जूनच्या सकाळी 8 वाजता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा संपूर्ण आढावा मी आणि संपूर्ण सिटी न्यूजची टीम आपल्यापर्यंत सज्ज आहे आणि संपूर्ण या लोकसभेच्या मतमोजणीच्या दरम्यान 6 मतदारसंघातील 6 खोलीतील प्रत्येक खोलीमधील मतदानाचा कौल, टक्केवारी सुद्धा आपल्यापर्यंत सिटी न्यूज थेट प्रक्षेपणामध्ये जोडणार आहोत. सर्व दर्शकांनी या लोकसभा मतदान संघातील मतमोजणीचा आढावा करिता सिटी न्यूज सोबत संपर्क करत आहात आणि सिटी न्यूजच्या थेट प्रक्षेपणामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हाल. कॅमेरामॅन रोहित खाडे सोबत मी अजय शृंगारे, पात्रा, सिटी न्यूज, अमरावती.